बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख, त्यानंतर परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी, त्याचबरोबर विजय वाकोडे, त्यासह हिंगोली जिल्ह्यात एक झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आज हिंगोलीमध्ये सर्व धर्मीय बैठक पार पडली। त्या बैठकीनंतर आपल्यासोबत काही बांधव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा। काही बैठकीमध्ये सहभाग झाले होते, काय प्रमुख मागणीवर चर्चा झाली आणि काय पुढे ठरण्यात आलं? आमचं एवढंच ठरण्यात आलंय की मला असं सांगितलं होतं सरकारने मोर्चामध्ये फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा मोर्चा काढला होता तेव्हा सांगितलं होतं 5 दिवसाच्या आत मारेकऱ्याला पकडण्यात येईल, परंतु 10 महिने होऊन सुद्धा मारेकऱ्याला पकडण्यात आले नाव विषय काय, कुठला हिंगोलीचा विषय काय? हिंगोलीतील बाळापूर इथे घटना घडली होती। माझे मिस्टर राजेश शिवाजीराव कोल्हाळ यांची म्हणजे ऑन ड्युटी त्यांची हत्या करण्यात आलेली होती आणि अजून 10 महिने झालेले आहेत तरी सुद्धा त्यांना पकडण्यात आलेलं नाही। आमची फक्त एकच मागणी आहे की त्याला होईल तेवढं लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी, कठोर शिक्षेची। 10 महिन्यापूर्वी आखडा बाळापूर परिसरामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा निर्गुण हत्या झाली होती, त्याचाही निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कुठल्या मागणीवरती तुम्ही आज बैठक घेतली, काय बैठकीमध्ये ठरलं, काय पुढची भूमिका असणार आहे? आज हिंगोली जिल्ह्यातील सर्व पक्षीय सर्व धर्मीय पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। यामध्ये प्रामुख्यानं जे मसाजोगचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, याचबरोबर परभणी शहरामधील जे प्रकरण घडलं शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची जी पोलिसांनी हत्या केलेली आहे त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा पोलिसांवरती, ही मागणी होती। याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये 10 महिन्यापूर्वी एक राजेश कोल्हाळ नावाचे शासकीय कर्मचारी यांची निर्घुणपणे हत्या झाली होती। अद्यापर्यंत त्या खुनातील आरोपींना अटक केलेली नाही, किंबहुना त्यांना ताब्यात घेतलेलं नाही। तेव्हा आमच्या तिन्ही मागण्या अशा प्रकारच्या आहेत की या कोल्हाळ यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी, याचबरोबर देशमुख आणि सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आहे। बीड असेल, मसाजोग असेल, त्याचबरोबर परभणी आणि हिंगोलीच्या घटनेची बैठक घेतली, काय ठरलं बैठकीमधली पुढची दिशा काय असणार आहे, आंदोलन काय असणार आहे बैठकीचं? आजच्या झालेल्या या बैठकीमध्ये 26 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। धरणे आंदोलनाच्या नंतर जरी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हिंगोली जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन पुकारण्याचा निर्धार या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। तिन्ही घटनेच्या निषेधार्थ येणाऱ्या 26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे। काय आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी होणार नाही आणि आंदोलन कशा प्रकारे असणार आहे? आज इथे शासकीय विश्रामगृहात या तिन्ही अमानवी घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या झालेल्या आहेत, त्या अनुषंगानं दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी इथं धरणे आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे। आजच्या मीटिंगला सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोक समाविष्ट झालेले आहेत आणि प्रत्येक माणूस ज्याच्यात माणुसकी जिवंत आहे त्याचं हे आद्य कर्तव्य आहे की अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडली पाहिजे। त्या अनुषंगानं सनदशीर मार्गानं कायदेशीर मार्गानं आम्ही आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत। काय सांगाल, तुमची यापूर्वी अनेक आंदोलनं केलेली आहेत, तर आंदोलनामध्ये न्याय मिळत नाही असं वाटतंय का? नेमकं आंदोलनामध्ये आजपर्यंत न्याय मिळालेला नाहीये। 2016ला कोपर्डी प्रकरण झालेले आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय देऊ म्हणून सरकारनं सांगितलेले ना, आजपर्यंत फास्ट ट्रॅक कोर्टात 9 वर्षापासून न्याय मिळत आहे। म्हणजे हे सरकारचं चाललंय काय? आज 10 महिने झाले हिंगोली जिल्ह्यातल्या राजेश कोल्हाळ यांचा ऑन ड्युटी हत्या करण्यात आलेली आहे, तो आरोपी आणखीन सापडलेला नाहीये। संतोष देशमुखांची हत्या क्रूर पद्धतीने करण्यात आलेली आहे, त्यांच्या आरोपांना आणखीन आरोप सिद्ध झालेले नाहीत। तुमच्या परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झालेली आहे। अशा हत्या महाराष्ट्रामध्ये, या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये होत आहेत, म्हणून जे काही संवेदनशील लोक आहेत हे एकत्र येऊन हा लढा उभा करणार आहेत। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे। आम्हाला न्याय हवाच, जातीवाद नको, ही भूमिका सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय लोकांनी घेऊन या लढ्यासाठी सहकार्य केलेलं आहे। ह्या संदर्भात आपण पूर्वसूचना कुणाला दिली, कुणाकुणाला निवेदन देणार आहेत आता किंवा निवेदन दिले का? सध्या जे आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत निवेदन सादर करून तात्काळ कारवाई करावी, नसता 26 तारखेला जन आंदोलन उभारण्यात येईल आणि यानंतर ही कारवाई न झाल्यास टप्प्याटप्प्याने हिंगोलीसह संपूर्ण राज्यभरात हा आंदोलन सुरू करण्याची विनंती करण्यात येईल। तरी शासनाने विविध प्रकारे म्हणजे CID SID न्यायालयीन चौकशी चे घोषणा करून त्यामध्ये कोणताही प्रकार साध्य होणार नाही। एकत्रित चौकशी करून ज्या पद्धतीने कलकत्तामध्ये जे घटना घडली होती डॉक्टराची, त्या दोषीला मान्य न्यायालयाने परवाच्या दिवशी दोषी ठरवलेला आहे आणि 6 महिन्याच्या आत दोषींना शिक्षा होणार आहेत।
त्याच पद्धतीने या सर्व राजेश कोल्हाळ असो, कोलकातीच्या घटनेमध्ये जी शिक्षा झाली त्याच पद्धतीनं फाशी व्हावं असे म्हणजे आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे, नेमकं आंदोलन कसं असणार आहे? सुरुवातीला 26 जानेवारीला सर्व पक्षीय सर्व धर्मी लोक एकत्र येऊन या विकृतीच्या विरोधात एक मोठा लढा उभा करायच्या अनुषंगानं आमचं धरणे आंदोलन आहे. सन्माननीय पालकमंत्री त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्र्याला आमच्या भावना आम्ही पोहोचवणार आहोत. आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहोत आणि 26 तारखेचं आंदोलन आमचं एक जन आंदोलन राहील, एक धरणे आंदोलन राहील. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर इथून पुढं भविष्यामध्ये या हिंगोली जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन सर्व पक्षीय सर्व धर्माच्या वतीने करण्यात येते. निश्चितच बीड असेल, परभणी असेल, त्याचबरोबर हिंगोली असेल, या तिन्ही घटनेच्या निषेधार्थ येणाऱ्या 26 तारखेला हिंगोली जिल्ह्यातील सर्व पक्षीय सर्व धर्मीय नेत्यांचं जे आहे ते या ठिकाणी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात जर न्याय नाही मिळाला यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला आंदोलकांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.